आपल्या घरात जो काही प्रसंग झालाय तो अण्णासाहेबांना कळून देऊ नकोस हो, कळले का? डोळे पुस, शहाणी माझी बायती. छान, इथे येऊन बसली असोय तू. अगो मगाशी तुला इतके बोलले मी, त्याचे काही दिसत नाहीये तोंडावरती. इथे येऊन चुली समोर येऊन बसलीस. आत्ता कळले मला का इथे येऊन बसलीस ती. सत्ता गाजवायची ना तुला या घरावर, सत्ता गाजवायची ना. काय गो बोल सुभाले. अगं बाई सोडा ग, सोडा मला. कोणी यायचं नाही मध्ये. थांब माई, तूही तिथेच थांब. आज तर तूही मध्ये नाही यायचंय. गाजवते मी सत्ता, गाजवते या घरावर सत्ता, पण या घराच्या भल्यासाठी, हे घर लुटण्यासाठी नव्हे. काय म्हणालीस, काय म्हणालीस? मी घर लुटायला आले इथे. अगं काही वाटतंय का नाही तुला? ताई सुभाते, मानाने जरी मोठी असलीस तरी अंगाला हात लावायचे काम नाही. पक्क्या कांगाव खोर आहात आणि खोटारड्या सुद्धा. माई, मला खोटारडी म्हणतेस तू? मला काय करताय? अगो स्वतःच दुर्गेस विहिरीत ढकललेस ना आणि नामानिराळी झालीस. कोण खोटे आता? सांग ना, सांग की. अरे काय चाललंय काय इकडे? काय घर आहे का मंडई? रांगडांच्या सुना म्हणून घेण्यात सुद्धा लाज वाटते आम्हास. अरे बायकांचा आवाज हा स्वयंपाकघराच्या बाहेरही येता कामा नये. पण तुमच्या भांडणाचा आवाज पार वेशीपर्यंत जाऊन पोहोचला. शी 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 शी, बजावून ठेवतोय. पुन्हा असा आवाज बाहेर येता कामा नये आणि ह्याला वयाची सुद्धा गय केली जाणार नाही. ही असली थेरे आम्ही खपवून घेणार नाही, लक्षात ठेवा. तेच सांगत होते हो मी भाऊसाहेब. अहो या ताईने तालतंत्र सोडलेले. वेड्याची लक्षणे आहेत सगळी, वेड्याची. अहो असे अंगावर धावून येणे, ठणठणाट करणे, दुर्गेस विहिरीत ढकलून नामानिराळे होणे, सगळी वेड्याची लक्षणे आहेत. हो, मी ढकलले दुर्गेस विहिरीत, मीच ढकलले. बघितलेत ना, मी सांगत नव्हते. हिनेच ढकलले हो दुर्गेस विहिरीत. पण ताळतंत्र सुटू नये म्हणून. भाऊसाहेब, मी अशी वेड्यासारखी वागले म्हणून दुर्गेचे हरपू लागलेले शहाणपण ठिकाणावर आले, नाहीतर कल्याण झाले असते हो. शांत व्हा आई, शांत व्हा. नाही भाऊसाहेब, आपण जर कोणासाठी काही केले आणि त्यानंतर जर ते बोलून दाखवले तर त्या करण्याला काहीही अर्थ उरत नाही. हे जरी खरे असले तरी आज मात्र मी बोलणार. कारण ह्या घरासाठी मी माझे रक्त आटविले. आणि कळू दे या सुभद्रेस, 4 दिवस इथे येऊन सुगरणपणा मिरवणे म्हणजे घरासाठी खस्ता करणे नव्हे. भाऊसाहेब, जेव्हा माझे हे गेले तेव्हा मी खूप लहान होते. नुकतेच समजायला लागले होते हो मला. तेव्हा माझा भाऊ मला माघारी नेण्यासाठी इथे आला होता. आठवतंय ना तुम्हाला? आठवतोय ना? तेव्हा मी माघारी नाही गेले, कारण माधव आणि दुर्गा खूपच लहान होते हो, आणि आई विना पोरके होते. पण भाऊसाहेब, मी त्या दोघांना कधीच अंतर नाही दिले. मी त्यांना जवळ केले, त्यांना नाव माखू घातले मी, त्यांना घास भरविले मी. रात्रभर त्यांच्या दुखण्यात त्यांच्या उशाशी बसून राहणारी ही मीच. पण जेव्हा तुम्ही माईस लग्न करून या घरात आणले तेव्हा मी माझ्या मायेचा पदर बांधून स्वतःला बचावले. ताई सावत्र जरी असली तरी ती आई आहे आणि तू काकू आई नाही.
जीव गुंतवू नकोस पोरांमध्ये. पण भाऊसाहेब तुम्हीच सांगा हो, कोणालाही जीव लावणे, कोणावरही माया करणे सोपे असते, पण माया थोपवणे हे सगळ्यात कठीण असते. पण मी तेही केले आणि म्हणूनच आज रानड्यांच्या घरात सुख शांती नांदते. तुम्हाला सगळ्यांनाच वाटते ना मी माझ्या तोंडाचा पट्टा सतत चालवत असते, का माहितीये? कारण रानड्यांच्या घरात शिस्त राहावी म्हणून त्या दुर्गेस मी ढकलले. का माहितीये? कारण ती सुखरूप राहावी म्हणून. भाऊसाहेब, रानड्यांची इब्रत माझ्यासाठी सर्वात मोठी आहे आणि आज तुमच्या समक्ष सगळ्यांना बजावते. उद्या जर दुर्गेच्या हातून काही विपरीत घडले तर तिच्या सोबत माझेही प्रेत तुमच्या समोर असेल. ताई काकू, मला क्षमा करा ताई काकू, माझं ऐका, माझं चुकलं. ताई काकू, मला क्षमा करा. दुर्गे, ज्या दिवशी टोके भादरलेस त्याच दिवशी सगळे संपले. ही खूणगाठ मनाशी पक्की बांधून ठेव. बचावले होते ना तुला? अनेकदा बचावले होते की नाही? पण तरी तुझे मन अजून उडतेच आहे. आज फक्त मनात विचार आणलास, उद्या आचरणात आणायला कितीचा वेळ लागणार आहे? कितीचा वेळ लागणार आहे? मग काय पुनर्विवाह करून सौभाग्यवतीचा कलंक माथ्यावर लावून घेणार आहेस का? कलंक लावून घेणार आहेस माथ्यावर? दुर्गे, आज सांगते ते शेवटचे. आज तुझं नशीब चांगलं होतं म्हणून तू वाचलीस. पुन्हा जर ती चूक तुझ्या हातून घडली तर विहिरीत तुझ्या सकट मी सुद्धा उडी घेईन आणि तुझी मानगूट दाबून बसेनाच. मग बघते कोण वाचवतंय तुला ते. कळले? समजले का? दुर्गाक्का विहिरीत पडल्या होत्या म्हणे आणि भाऊसाहेबांनी माधवरावांना एकट्यांनाच बोलावून घेतले. नक्की काय झाले आहे?